इराण अमेरिका युद्ध आणि त्यातून कोट्यवधीची कमाई। पण धक्का तेव्हा बसतो ना, जेव्हा या कमाईच्या केंद्रस्थानी असतात खुद डोनाल्ड ट्रम्प तात्या आणि त्यांची मुलं। होय, जग जिथे युद्धामुळे त्रस्त आहेत, तिथे काही जण त्याच युद्धातून पैसा कमवत आहेत। आणि हा फक्त आरोप नाहीये, तर एक असं प्रकरण आहे ज्यामुळे संपूर्ण अमेरिकेत राजकीय भूकंप आलाय। पण नेमकं घडलं तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इराण आणि इस्रायल अमेरिका संघर्षामुळे एक नवीन वॉर मार्केट तयार झालंय। नेमकं वॉर मार्केट म्हणजे काय, हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे। सध्या नुकतंच संपलेले इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध संपूर्ण जगासाठी अत्यंत चिंतेचा विषय बनलेला आहे। या जागतिक संघर्षामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या असून सर्वसामान्य जनतेचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे। मात्र अशा गंभीर आणि युद्धजन्य परिस्थितीतही काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नवनवीन संधी शोधत आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या नफेखोरीमध्ये केवळ व्यावसायिकच नव्हे, तर खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियाचा थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे जगभरातून ट्रम्प कुटुंबावर जोरदार टीका होत असून अमेरिकेतील विरोधी पक्षांनीही या स्वार्थी कृतीचा आणि युद्धातून नफा कमवण्याच्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे। सद्यस्थितीत सुरू असलेल्या या युद्धात ड्रोन आणि अँटी ड्रोन यंत्रणा प्रचंड मागणी वाढली आहे। या संघर्षात इराण अत्यंत स्वस्त ड्रोनचा वापर करत असून त्यांना पाडण्यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रे मोठ्या आणि महागड्या क्षेपणास्त्र यंत्रणांचा वापर करत आहेत। परिणामी या युद्धासाठी अमेरिका आणि इस्रायलला इराणपेक्षा कित्येक पटीने अधिक खर्च करावा लागत आहे। नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक नवनवीन आणि जुन्या कंपन्या स्वस्त अँटी ड्रोन यंत्रणा बनवण्यासाठी बाजारात उतरल्या आहेत। यामध्ये पॉवर्स या कंपनीने अलीकडेच गार्डियन 1 नावाचे इंटरसेप्टर बाजारात आणले आहे। हे अद्ययावत उपकरण विशेषतः इराणच्या शाहेद 136 सारख्या आत्मघातकी ड्रोनला अचूकपणे नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे। अमेरिकेत सध्या याच ड्रोन स्टार्टअप वरून मोठा वाद निर्माण झालेला आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांची दोन्ही मुले एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे दोघेही या स्टार्टअप कंपनीशी जोडलेले आहेत। एका अहवालानुसार फ्लोरिडामधील ही कंपनी मध्य पूर्वेतील अनेक देशांना आपली ड्रोन यंत्रणा विकून प्रचंड नफा कमवण्याच्या प्रयत्नात आहे। अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी या दोन्ही भावांची संबंधित कंपनीत सल्लागार म्हणून अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली होती। हा नेमका तोच काळ होता जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हल्ले चढवले होते। हे दोन्ही भाऊ ड्रोन क्षेत्रात अत्यंत सक्रिय गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध आहेत। ते अमेरिकन व्हेंचर्स या प्रमुख फंडाशी जवळून जोडलेले आहेत। या फंडाने आतापर्यंत विविध ड्रोन कंपन्यांमध्ये जवळपास $1 अब्ज इतकी भली मोठी गुंतवणूक केली आहे। या अत्यंत गंभीर प्रकरणावर अमेरिकेचे माजी नैतिकता अधिकारी रिचर्ड पेंटर यांनी आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे। खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यच युद्धातून एवढा मोठा आर्थिक फायदा कमवत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे। अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आखाती देशांवर याच कंपनीकडून ड्रोन खरेदी करण्याचा प्रचंड दबाव येऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। स्वतःच्या वडिलांनीच निर्माण केलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मुले व्यवसाय करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। याचबरोबर डेमोक्रेटिक पक्षाच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी थेट संरक्षण मंत्री पीटर हेक्सेथ यांना पत्र पाठवून विचारणा केली आहे की या सरकारी कंत्राटांचे वाटप योग्य व पारदर्शक पद्धतीने होत आहे की केवळ राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाला हेतू परस्पर फायदा पोहोचवण्यासाठीच हे सर्व घडून आणले जात आहे। युद्धासारख्या भीषण आणि संवेदनशील परिस्थितीतूनही स्वतःचा आर्थिक फायदा पाहणे हे नैतिकदृष्ट्या अत्यंत चुकीचे आहे। जागतिक शांततेसाठी पुढाकार घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबानेच अशा प्रकारे व्यवसाय करणे हे लोकशाहीचे मूल्य आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। पण मित्रांनो, प्रश्न एकच आहे, हे कॉन्ट्रॅक्ट्स पारदर्शक आहेत का, की सत्तेच्या जोरावर कुटुंबाला फायदा पोहोचवण्यासाठी केला जातोय? आणि इथेच ही कथा फक्त राजकारणाची राहत नाही, ही कथा बनते नैतिकतेची। कारण युद्ध म्हणजे फक्त बॉम्ब आणि मिसाईल नाहीये, युद्ध म्हणजे सामान्य माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणे आहे। सामान्य माणसाच्या आयुष्यात महागाई, बेरोजगारी आणि असुरक्षितता निर्माण करण्याचं कार्य युद्ध करत असते। अशा वेळी जर सत्ताधाऱ्यांच्याच कुटुंब नफा कमवत असेल तर लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा? म्हणूनच आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, हे खरंच वॉर प्रॉफिटिंग आहे का, की फक्त राजकीय आरोपांचा खेळ? तुमचं मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण
महत्वाचे. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची